नमस्कार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या सर्व जनतेचं आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि जी24 तासच्या या बजेट शोच्या मेगा कव्हरेजसाठी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 120 कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षांचं प्रतीक असणारा आणि 30 वर्षात प्रथमच बहुमताचं सरकार असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आज काही क्षणातच आपल्या समोर सादर होतोय. शुक्रवारच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना माझी ही सोमवारी परीक्षा आहे परंतु मी त्याबद्दल अत्यंत आत्मविश्वासी आहे असे उद्गार काढले होते. एकूणच नरेंद्र मोदी सरकारची ही एक मेगा परीक्षा आहे असंच म्हटलं पाहिजे. एकीकडे शेती, त्याच्या अपेक्षा, उद्योग, कर पद्धतीतली सुधारणा, रोजगार निर्मिती, कौशल्य वृद्धी, स्वच्छ भारत, पर्यावरण, मेक इन इंडिया, वाढणारा संरक्षण खर्च, पेन्शनचा 1 रँक 1 पेन्शनचा बोजा, 7व्या वेतन आयोगाचा येणारा बोजा, आयकर, तेलाच्या घसरलेल्या किमतीमुळे काहीसा मिळालेला दिलासा, तर त्याचबरोबर राज्यांना दिला जाणारा वाटा अधिक वाढवून हवा याकरता राज्यांची वाढती मागणी, 7 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका, घसरलेला शेअर बाजार, गुंतवणुकीला हवी असलेली चालना, या सगळ्याचं प्रतिबिंब आज या बजेटमध्ये आपल्याला दिसणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या आणि अमेरिकेच्या इकॉनॉमीकडे आहे. कारण ब्राझील असेल, जपान असेल, चीन असेल किंवा ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज असतील, या सर्वत्र सध्या आर्थिक मंदीचं वातावरण आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आज जेव्हा अर्थमंत्री अरुण जेटली त्यांची बजेटची संपूर्ण संरचना सादर करतील त्यावेळेला इतिहास रचायची संधी या सरकारला निश्चित मिळणार आहे. या बजेटच्या कव्हरेजसाठी माझ्या सोबत आहेत चंद्रशेखर टिळक. चंद्रशेखर टिळक गेले अनेक वर्ष अर्थसंकल्पाच्या विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहेत आणि येत्या 5 मार्च रोजी आपलं बजेटच्या बजेटमध्ये नेमकं काय आहे आणि काय नाही याच्या विश्लेषणाचं 2000वे भाषण ते सादर करणार आहेत. त्यांचंही स्वागत. आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ उद्योजक राम भोगले. राम भोगले सर, आपलंही स्वागत. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत जयराज साळगावकर. जयराज साळगावकर हे देखील प्रखर उद्योजक आहेत, अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्रावरची त्यांची पुस्तकं अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर माझ्या समोर आपण पाहू शकता हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अनेक उद्योजक या ठिकाणी जमलेले आहेत आणि काही क्षणात जेव्हा या देशाचे अर्थमंत्री त्यांचा अर्थसंकल्प सादर करतील त्यावर या सर्व मान्यवरांची आपण मतं जाणून घेणार आहोत. दुपारी 3 वाजता तुमच्यासाठी एक खास आकर्षण असणार आहे, तेव्हा तिथेही आपण सर्वजण या चर्चेमध्ये सामील व्हाल. पहिला प्रश्न अर्थातच घेऊन जातोय तो चंद्रशेखर टिळक यांच्याकडे. चंद्रशेखर टिळक, या बजेटला नेमकी पार्श्वभूमी काय असं वाटतं? मुळामध्ये मला असं वाटतं की 2016-17 सालासाठीचा जो अर्थसंकल्प काही वेळातच अर्थमंत्री अरुण जेटली सादर करतील, याला सगळ्यात 3 महत्त्वाचे घटक पार्श्वभूमीसारखे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जसं मगाशी तुम्ही तुमच्या प्रारंभिकामध्ये म्हणलात तसं की 30 वर्षानंतर बहुमताने आलेलं सरकार आणि त्यानंतर 26 मे 2014ला सत्तारूढ झाल्यापासून त्यांनी चालवलेला घोषणांचा सपाटा, यामुळे निष्कारणच किंवा सकारणच त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा फार वाढतायत. अशी एक जी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अस्तित्वात असावी लागते ती सुदैवाने तितकी सकारात्मक नाहीये. एक जर तेलाचे भाव घसरतायत हे जर बाब वगळली तर एकंदरीतच जागतिक आर्थिक परिस्थिती ही फारशी अनुकूल नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकंदरीतच देशांतर्गत अर्थव्यवस्थेचं जे काही सगळं गाडं गेल्या सव्वा वर्षभरात चालू आहे, त्यामुळे कृषी क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कराची किंवा उत्पन्नाची जी उद्दिष्ट ठरवली होती त्याच्यापेक्षा पुष्कळ कमी आहेत. त्यामुळे एकीकडे तेलाचे भाव जरी घसरत असले आणि त्यामुळे देशाच्या तेलाच्या आयातीचा खर्च लक्षावधी कोट्यावधी रुपयांनी जरी वर्षाला कमी झालेला असला तरी बाकीच्या उत्पन्नांच्या मर्यादा या अत्यंत कमी आहेत. त्यामुळे एकंदरीतच कराचा दर जरी वाढवला नाही तरी महसुली उत्पन्न कसं वाढवायचं याचा विचार अशा नानाविध गोष्टींची पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला आहे. जवळपास 1 लाख कोटी रुपये 1 रँक 1 पेन्शन आणि 7व्या वेतन आयोगाच्या
शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी लागणार आहेत. त्यामुळे अर्थमंत्र्यांचे हात हे बांधले गेलेले आहेत का आणि यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे का? 75,000 कोटींचे प्रकल्प या सरकारनं ग्रामीण भागासाठी असलेले त्याला कात्री लावलेली आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या रोजगार योजना खूप मोठ्या प्रमाणावर चालवायची गरज आहे. ग्रामीण भारतासाठी या बजेटकडून काय अपेक्षा करता येतील आपण विचारूया अर्थतज्ञ जयराज साळगावकर यांना. ह्या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचा जो खेळ आहे किंवा मुद्दा आहे किंवा विषय आहे तो डेफिसिट म्हणजे तूट मॅनेज करण्याचा. आणि ते इतकं असं हेअरलाईन आहे की सध्याची तूट जी 3.9 आहे ती 3.5 वर जर का आपण आणू शकलो तर अख्खं चित्र बदलता येऊ शकेल. आणि हा खेळ जर का अर्थमंत्री करू शकले तर त्याच्यासाठी मेजर्स अनेक घ्यायला लागतील. आता ते काय घेतात ते आपण पाहूया. परंतु आत्ता तुम्ही म्हटल्याप्रमाणे 1 लाख कोटीचा जो बोजा आहे 7व्या वेतन आयोगाचा ते वाढलेला खर्च आहे. खर्च वाढतेच. आता खर्च कुठलाही कमी करायचा तर ते लोकशाही सरकारमध्ये अनपॉप्युलिस्ट किंवा अप्रिय अशी ती घटना असते. त्यामुळे मतदार दूर जातात. तेव्हा राजकारणी तयार नसतात ते करायला. वेळेस जे अर्थतज्ञ आहेत रघुराम राजन आणि त्यांची टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा अर्थ खात्यातली त्यांचं म्हणणं असतं की खर्च कमी करा. तर ही तूट जर का भरून आली कुठल्याही मार्गाने कर्ज काढून नव्हे तर हे चित्र पूर्णपणे बदलेल. आणि मला आशा आहे की माननीय अर्थमंत्री आणि अर्थ खातं याच्याविषयी काहीतरी ठोस विचार करेल. त्याचप्रमाणे सतत मोदी बोलतात गेली 3 दिवस किसानों के लिए. तर पैशाच्या डिस्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून पैसे सगळीकडे कसे जातील ते पैसे खाली गाळापर्यंत जावे लागतात. शेवट अगदी जो गरीब माणूस असतो तोपर्यंत. आणि मग ते परत यावे लागतात. आणि मग ते तसं ताक घुसळल्यावर लोणी निघतं ना तशी डेव्हलपमेंट होते. तर ते पैसे जयराज कुठेतरी असं वाटतं का की या सरकारवर सर्वात मोठा बोजा 1 रँक 1 पेन्शन आणि 7वा वेतन आयोग यापेक्षा सुद्धा या सरकारनं आतापर्यंत ज्या लोकप्रिय होण्यासाठी घोषणा केलेल्या आहेत, मग ते स्वच्छ भारत असेल, सबका साथ सबका विकास असेल, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, कुठेतरी या सगळ्याचा एक दबाव त्यांच्यावर येतोय. आता त्यांच्यावर दबाव येतोय की नाही हे मला सांगता येणार नाही. परंतु त्यांच्या ज्या योजना आहेत ना त्या खास करून अशा मोरॅलिटी बेस्ड व्हॅल्यू बेस्ड आहेत. आदर्शवाद आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा सतत वाढत जात आहेत. आणि राजकारण हा खेळ हा लोकांच्या अपेक्षा मॅनेज कशा करायच्या. त्या कमी अपेक्षा ठेवून जास्त दिलं तर लोक खुश होतात. अपेक्षा जास्त ठेवून कमी दिलं किंवा त्यापेक्षा कमी देण्यापेक्षा जास्त दिलं तर लोकांचा रोष पत्करावा लागतो. त्यामुळे दबाव किती आहे हे माहित नाही. काय करतात ते अजून कळायचं. ओव्हर प्रॉमिस अंडर परफॉर्मन्स याचा एक चित्र आपल्याला दिसतंय का? आपल्यासोबत राम भोगले आहेत. राम भोगले, अर्थव्यवस्थेपेक्षा सुद्धा सध्या भारतात आणि भारताबाहेर भारताची चर्चा जी होते ती त्याच्या असहिष्णुतेबद्दलची. उद्योग व्यवसायाला या बजेटकडून सध्या काय अपेक्षा आहे? याचं कारण गुंतवणुकीला चालना मिळावी अशी मागणी आहे, तर दुसरीकडे निर्यात थंडावलेली आहे, रोजगार निर्मिती देखील थंडावलेली आहे. ग्रामीण भारत हा दुष्काळापेक्षा सुद्धा 75,000 कोटीच्या प्रकल्पांना लावलेली कात्री याच्यामुळं कुठेतरी अडकून पडलेला आहे. जीएसटी अजून पास झालेलं नाही. बँक्रप्सी बिल अजून अडकून पडलेलं आहे. संपूर्ण अर्थसंकल्पाचं हे अधिवेशनच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा उधळलं जातं की काय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा आज अर्थमंत्री उभे राहतील तेव्हा उद्योग व्यवसायासाठी त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत? मुळातच आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचा जर आपण विचार केला आणि पडलेल्या तेलांच्या भावामुळे आपल्याला झालेला फायदा, पण तेल उत्पन्न करणाऱ्या देशांना असलेला आपला जो काही एक्सपोर्ट होता, जे काही आपली निर्यात होती तिच्यावर त्याचा झालेला परिणाम, आणि तेल उत्पादन करणाऱ्या देशात जे भारतीय काम करत होते ते जे काही तिथून रेमिटन्सेस देत होते भारताला फॉरेन एक्सचेंजचे, त्याच्यावर झालेला मोठ्या प्रमाणातला परिणाम, हे सगळं जर बघितलं तर भारतातलं कन्झम्पशन वाढणं म्हणजे भारतात मागणी वाढणं
हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे, कारण इतर देशांच्या अर्थव्यवस्था आपण मॅनेज करू शकत नाही. आपली स्वतःची जी अर्थव्यवस्था आहे तिच्यात जर आपण मागणीला चालना देऊ शकलो तर उत्पादन क्षेत्रावरती आज जो बोजा आलेला आहे, एक प्रकारचा दबाव आलेला आहे, हा दबाव झुगारून देऊन आपलं उत्पादन क्षेत्र वाढवण्याची शक्यता आपल्याकडे आहे. एकीकडे 7व्या वेतन आयोगामुळे किंवा वन रँक वन पेन्शनमुळे सरकारचे खर्च वाढतील, पण त्याच वेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तेवढे पैसे अर्थव्यवस्थेत भारतातली मागणी वाढवायला उपलब्ध होतील. त्यामुळे एकीकडे त्याचा सरकारवरती दबाव असला तरीही उद्योगांच्या दृष्टीने आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एवढे पैसे बाजारात येणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की उत्पादन क्षेत्राला या बजेटकडनं सरकारी खर्च वाढवण्याची अपेक्षा आहे. टॅक्सेस सुलभ व्हावेत अशी अपेक्षा आहे. मी कमी व्हावे असं म्हणणार नाही, पण ते सुलभ व्हावे अशी अपेक्षा आहे. आणि एक टेस्ट केस याच्या बाबतीत जी झाली आपल्याकडे की प्रायर पिरियडपासून टॅक्सेस लागू केले गेले, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असतानाही टॅक्स वसुलीच्या नोटिसेस दिल्या गेल्या. हे जे वातावरण आहे हे बदलण्याकरता मेक इन इंडिया किंवा त्याच्या तहत स्टार्टअप इंडिया असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या घोषणा सरकारने केल्या आहेत, या घोषणाबर हुकूम सरकारला या बजेटच्या माध्यमातून ॲक्शन्स आम्ही घेतोय हे दाखवावं लागेल. आणि उद्योगांची तीही अपेक्षा आहे. एकीकडे शेअर मार्केटमध्ये सध्या परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराला नेमकी गुंतवणूक कुठे करायची असा प्रश्न असू शकतो. बँकांच्या संदर्भात जे काही बातम्या पेपरमधनं येतात आणि त्यांच्या NPAच्या संदर्भात ज्या बातम्या येतात त्याच्यामुळे सामान्य माणसाला बँकेत गुंतवणूक हे ऑप्शनही आजकाल थोडंसं रिस्की वाटायला लागले. खरं म्हणजे ते तसं नाहीये, पण तरी देखील ते रिस्की वाटायला लागले. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याकरताच्या संधी उपलब्ध होतील असं हे बजेट असेल असं अपेक्षा आम्ही सामान्य माणूस म्हणून ठेवतो. उद्योगांच्या अपेक्षा काय आहेत, ग्रामीण भारताला काय हवं आणि एकूणच जागतिक परिस्थितीचा आपल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम लक्षात घेता या अर्थसंकल्पात काय अपेक्षित आहे या सगळ्याचा विवेचन आता झालेलं आहे. काही आणखीन मान्यवर या चर्चेत सहभागी होत आहेत. वेळ झाली का ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय बजेट 2016. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.